नमस्कार. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती पितामह भीष्मांच्या पतनानंतर द्रोणाचार्यांच्याकडं सरसेनापतीची जबाबदारी मिळाल्यानंतर सुद्धा आवश्यक ते यश अजून मिळत नाही. एकाही पांडव योद्ध्याचा, त्यांच्या पक्षातल्या मोठ्या योद्ध्याचा वध अजून करता आलेला नाही. दुर्योधन द्रोणाचार्यांना सतत याची आठवण करून देतोय आणि आपला शिष्य आपल्याला अजून यश मिळालं नाही याची आठवण करून देतोय, याचा सल द्रोणाचार्यांच्या मनामध्ये आहे. द्रोणाचार्य युद्धभूमीचं निरीक्षण करतायत. त्यांच्या लक्षात आलंय की कृष्ण कधीही कर्णाच्या जवळ जाऊ देत नाही आहे अर्जुनाला, त्याच्यापासून लांब ठेवायला बघतोय. कारण देवराज इंद्रांनी कर्णाला दिलेलं विशेष आयुध ते कर्णाने अर्जुनाच्या वरती वापरू नये याची काळजी भगवान घेत आहेत. मग अशा वेळी अर्जुनाच्या मागे कर्ण लावला तर तो दूर दूर जातो, पळत राहतो, युद्धभूमीपासून लांब जात राहतो. हे द्रोणाचार्यांच्या लक्षात आलंय. अर्जुन लांब गेलाय म्हणजे कृष्ण सुद्धा लांब गेलाय. द्रोणाचार्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या योजना चालल्यात. या महाभारताच्या युद्धात काय किंवा प्राचीन काळातल्या युद्धामध्ये काय अनेक प्रकारचे व्यूह आखले जात होते. या व्यूहातून काही व्यूह बचावात्मक होते, काही आक्रमण करण्यासाठीचे होते. क्रौंच पक्षासारखा ज्या व्यूह रचना केल्या त्याला क्रौंच व्यूह म्हणायचं. मगरीसारखी ज्याची रचना केली त्याला मकर व्यूह म्हणायचं. कासवासारखी ज्याची रचना केली जायची त्याला कुरुम व्यूह म्हणायचं. आणि पद्मव्यूह, चक्रव्यूह, पद्मव्यूह आणि चक्रव्यूह काही ठिकाणी एकच सांगितलं जातं, दोन्ही सारखे आहेत. का बरं? तर पद्मसुद्धा गोलाकार असतं आणि चक्रही गोलाकार असतं. पद्म म्हणजे कमळ, कमळांच्या पाकळ्या जशा असतात तसं हे व्यूह, चक्रव्यूह सुद्धा, म्हणजे एकानंतर एक पाकळी अशी उडत जाते, अशा स्वरूपाचं हे चक्रव्यूह असतं. या चक्रव्यूहाची रचना करायची हे द्रोणाचार्यांच्या मनामध्ये येत आहे. आणि हेच चक्रव्यूह 14व्या दिवशी द्रोणाचार्यांनी आखलेलं हे चक्रव्यूह या युद्धाची दिशा पालटणार आहे. इथे या युद्धाला वेगळाच टर्न मिळणार आहे. द्रोणाचार्यांच्या मनामध्ये चक्रव्यूह आखण्याचं येत आहे. आता हे चक्रव्यूह काय आहे हे समजून घेतलं पाहिजे पहिल्यांदा, तर आपल्या पुढे सगळ्या गोष्टी लक्षात येतील. चक्रव्यूह हे बचावात्मक पण आहे आणि आक्रमक पण आहे, दोन्ही गोष्टी एकत्र करतो. आणि हे चक्रव्यूहच का? द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना का केली? तर हे चक्रव्यूह भेदण्याची शक्ती, ज्ञान, क्षमता असलेले खूप कमी योद्धे त्या युद्धभूमीवरती होते. 1 स्वतः भगवान श्रीकृष्ण, 2 अर्जुन, 3 पितामह भीष्म, 4 गुरुवर्य द्रोणाचार्य आणि एक अर्धा होता तो म्हणजे अभिमन्यू. या अभिमन्यूला चक्रव्यूहाचं ऊर्ध्वछेदन करता येत होतं, अधरछेदनापर्यंत तो पोहोचू शकत नव्हता. पण याच्याविषयीची माहिती द्रोणाचार्यांच्याकडे नव्हती. त्यांना हे ठाऊक होतं की 4च वीर या युद्धभूमीवरती आहेत. 4 पैकी एक पितामह भीष्म शरपंजरी पडलेले आहेत, दुसरे द्रोण जे स्वतः व्यूह लावतायत, आणि 2 एकाच ठिकाणी असणार आहेत अर्जुन आणि कृष्ण, जे युद्धभूमीपासून लांब न्यायचे आहेत कर्णाला त्यांच्या मागे लावून. म्हणजे उरतो युद्धभूमीवर तो भीम आणि युधिष्ठिर. भीमाला याचं ज्ञान नाही आणि युधिष्ठिराला याचं ज्ञान नाही. मग या चक्रव्यूहात आपण युधिष्ठिराला घेरूया. एकदा का युधिष्ठिर घेरला आणि त्याला ताब्यात घेतला, अटक केली, ताब्यात घेतला की युद्ध संपलं. 14व्या दिवशीच युद्धाचा निकाल लावण्याची तयारी द्रोणाचार्य करतात. बस आज युद्ध संपवायचं. एकदा का युधिष्ठिर युद्धबंदी झाला की तो शरणागत झाला आणि शरणागत राजानं युद्ध हरलेलं असतं. युधिष्ठिराने शरणागती पत्करल्याबरोबर युद्ध संपतं. कारण अर्जुन त्या सरसेनापती असला तरीही तो राजा नाही आहे, राजा युधिष्ठिर आहे. त्याच्या नेतृत्वातलं हे लढाई आहे. जसं इकडं दुर्योधन आहे आणि सरसेनापती द्रोणाचार्य आहे, तसं तिकडे युधिष्ठिर आहे आणि सरसेनापती तिकडे दुसरा आहे. त्याच्यामुळं
युधिष्ठिरालाच कैद करायचं असा निर्णय द्रोणाचार्य घेतात. आणि मग चक्रव्यूहाची रचना सुरू होते. चक्रव्यूह काय आहे? चक्रव्यूह असं आहे की ते सप्तदल पुष्पाप्रमाणे असतं. 7 पाकळ्यांचं कमलपुष्प जसं असतं तसं ते 7 पाकळ्यांच्या 1 2 3 4 5 6 7 एक वरचा भाग, पुन्हा आतल्या बाजूला 1 2 3 4 5 6 7, पुन्हा आतला भाग 1 2 3 4 5 6 7, अशी त्याची सप्तदल पुष्पाप्रमाणे त्या चक्रव्यूहाची रचना असते. याच्यात त्याला सुचिरंध्र असा शब्द वापरलाय प्रवेशाच्या ठिकाणाला. सुचिरंध्र म्हणजे सुईच्या टोकासारखी छोटीशी, म्हणजे शब्द वापरायचा म्हणून तो वापरलाय, तेवढी जागा नसते, पण एक छोटीशी चिंचोळी पट्टी असे यातून प्रवेश करता येतो. आणि एकदा का एखादा वीर याच्यामध्ये आला की साधी कल्पना करा, हे चक्रव्यूह आहे आणि इथून सुचिरंध्रातून एखादा वीर आलाय तर त्याला लढाई करावी लागणार आहे याच्याशी 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 आणि याच्याशी. ही पहिल्या लेअर. आतल्या बाजूला पुन्हा दुसरी लेअर, पुन्हा तिसरी लेअर. वर्तुळाकारात चहूबाजूने, चहू सुद्धा नाही 4 बाजूने होईल तो, सर्व बाजूने त्याच्यावरती हल्ला होत राहील आणि तो हल्ला परतवून लावणं त्याला शक्य होणार नाही. तो हल्ला परतवत परतवत आत यायला लागेल. तसा तसा एकेका व्यूहाचा पदर त्याला जखडून ठेवत राहील, अशा त्या व्यूहाची रचना. यामध्ये रचना अशी असते की एकदा का योद्धा आत शिरला की प्रत्येकी 2-2च्या, म्हणजे प्रत्येकी 2-2 काय, म्हणजे ज्या ज्या अश्वदल, गजदल, पायदळ, या अश्वदळ जे आहेत ते गजदळ आणि पायदळ यांच्या 2-2च्या लाईन, 2-2 स्तर याच्यामध्ये त्याला करत जावं लागतं. आणि एकदा का अशा लाईन क्रॉस करत 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 गेला की आतल्या बाजूला असते ती चतुरंगी सेना. चतुरंगी म्हणजे काय? चतुरंगी म्हणजे युद्धाच्या 4ही अंगांना घेऊन जाणारी सेना. ही चतुरंगी सेना कशी असते ती जरा तुम्हाला उदाहरण आकड्यासहित सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही चतुरंगी सेना असते साधारणतः 8,000 योद्ध्यांची. रथ, अश्वदळ, पायदळ आणि गजदळ अशा 4ही अंगांना घेऊन जाणारी आतल्या बाजूला 8,000 योद्ध्यांची ही चतुरंगी सेना. एक रथ त्याच्यासोबत 10 हत्ती, एक रथ त्याच्यासोबत 10 हत्ती, 100 घोडे आणि 1000 पदाती यांची बनते एक पत्ती. ती नाव आहेत, यांची बनते एक पत्ती. आणि या पत्तीनी मिळून पुन्हा 3 पत्तींची मिळून बनते एक गुल्म. या गुल्मांच्या 3 गुल्मांचा बनून मिळतो एक गण. या 3 गणांची मिळून बनते एक वाहिनी. या 3 वाहिनींची मिळून बनते एक प्रतना. या 3 प्रतनांची मिळून बनतो एक चमू. आणि अशा 3 चमूंचा मिळून बनतो एक अनिकिनी. आणि अशा 3 अनिकिनींची मिळून बनते एक औक्षहिणी. एवढ्या सैन्याला घेऊन, म्हणजे त्या युद्धभूमीवर लढणाऱ्या एकूण 18 औक्षहिणी सैन्यापैकी एका औक्षहिणी सैन्याची ही रचना त्यात लावलेली आहे. आणि यातल्या सैनिकांची संख्या आहे 2,18,700. सगळे मिळून 2,18,700. एवढ्या सैन्याची रचना लावायची आहे चक्रव्यूहाच्या मध्ये. आणि अशा सैन्यांच्या मध्ये एखादा वीर घुसला की 3ऱ्या स्तराला तो जाऊच शकत नाही, कारण 3रा स्तर भेदण्यापर्यंत तो अडकून पडतो आणि मृत्यू हाच एक पर्याय असतो. द्रोणाचार्यांना हे ठाऊक आहे, युधिष्ठिराला या 3ऱ्या स्तरापर्यंत जाता येत नाही. त्याला ललकारायचं, आत घ्यायचं आणि त्याला ताब्यात घेऊन युद्ध संपवायचं असा निर्णय द्रोणाचार्यांनी घेतलाय. बघूयात द्रोणाचार्यांचा हा निर्णय युद्धभूमीत काय विलक्षण बदल घडवून आणतो ते. नमस्कार.